विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची वर्ग 12वा अर्थशास्त्र या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका किंवा त्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा खालीलप्रमाणे असेल. एकूण गुण असतील 80 आणि 80 गुणांच्या या पेपरला वेळ असेल 3 तास. यामधला तुमचा पहिला प्रश्न असेल, पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही 4 सोडविणे. यामध्ये तुम्हाला 8 उपप्रश्न दिले जातील आणि या 8 उपप्रश्नामधून कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. या 8 उपप्रश्नांच्या प्रकारामधले प्रकार कोणते? तर पहिला, योग्य पर्याय निवडा, ज्यावर 5 प्रश्न असतील आणि गुणही असतील 5. दुसरा प्रकार असेल सहसंबंध पूर्ण करा, प्रश्न 5 असतील आणि गुणही असतील 5 त्याला. तिसरा प्रकार असेल आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, 5 प्रश्न असतील आणि गुण 5. चौथा प्रकार विसंगत शब्द ओळखा, प्रश्नांची संख्या असेल 5 आणि गुणही त्याला 5. पाचवा प्रकार असेल खालील विधाने पूर्ण करा, 5 विधाने दिलेली असतील आणि गुण असतील 5. 6. चुकीची जोडी शोधा, प्रश्न संख्या 5 असेल आणि गुणही 5 असतील. 7वा प्रकार असेल विधाने व तर्क प्रश्न, जे 5 दिलेले असतील आणि गुण 5. शेवटला प्रकार असेल योग्य जोडीचा पर्याय निवडा, प्रश्नांची संख्या 5 आणि त्याला असणारे गुणही 5. उपप्रश्न 8 दिलेले आहेत. त्या 8 मधून कोणतेही 4च तुम्हाला या पहिल्या प्रश्नामध्ये सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 5 गुण, म्हणजे एकूण गुण झालेत 20. पहिल्या प्रश्नाचे एकूण गुण 20. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. प्रश्न 5 दिलेले असतील, कोणतेही त्यामधले 3 तुम्हाला सोडवावे लागतील आणि त्याला गुण असतील 6, म्हणजे प्रत्येकी 2 गुण. प्रश्न दुसऱ्यामधलंच ब असेल, फरक स्पष्ट करा. 5 प्रश्न असतील, त्यामधून कोणतेही 3 तुम्हाला सोडवावे लागतील, त्याला एकूण गुण असतील 6, म्हणजे प्रत्येकी 2 गुण. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 प्रश्न दिलेले असतील, त्यामधून 3 तुम्हाला सोडवावे लागतील, त्याला एकूण गुण असतील 12, म्हणजे प्रत्येकी 4 गुण. प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा. 5 विधाने दिलेली असतील, त्यामधून कोणतीही 3 तुम्हाला सोडवावे लागतील, एकूण गुण असतील त्याला 12, म्हणजे प्रत्येकी 4 गुण. प्रश्न 5वा, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 प्रश्न असतील, 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवावे लागतील, त्याला गुण असतील 8, म्हणजे प्रत्येकी 4 गुण. प्रश्न 6, सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेले असतील, 3 पैकी तुम्हाला 2 सोडवावे लागतील, एकूण गुण असतील 16, म्हणजे प्रत्येकी 8 गुण. गुणांचा आपण विचार केला तर एकूण गुण होतील 80, प्रत्यक्ष गुण. वेळ असेल 3 तास. बोर्डाची ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका
आणि या आधी सांगितलेली घटकनिहाय गुणविभागणी तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे की ज्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल.